आणि काहीच परीनी रक्षाबंधन निमित्त मला काहीतरी लेटर दिलेलं आहे बघा. नाव पण लिहिलं आहे माझं तिने, दर्शन मामा म्हणून बघत. आणि मोठ्या इथं स्वयंपाक चाललाय. आणि इकडे बघा बबड्या कसा बघतोय बघा मम्मीकडे. मम्मीचा लाडका कसा. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काही रोजच्या प्रमाणे मी रेडी वगैरे झालेलो आहे आणि डब्बा बिब्बा काही बॅगेत भरलेलं आहे. तर आता काही डायरेक्ट सरळ निघतो माझ्या जॉबची इकडे. तर आता काही पटकन जॉबवरती निघूया. बघूया आपले कालचे किती बिल झालेत, किती ॲड होतं डायरीमध्ये. बघू चला काही. आता दिवस कसा जातो आहे तुम्हाला दाखवतो. तर काही चला आता निघतो मी जॉबची इकडे. ट्रॅफिक तुम्हाला तर माहिती आहे काही जास्त जातो आजकाल. तर रस्त्याला काही ट्रॅफिक तर भरपूर असते. मग आता पटकन निघतो मी जॉबची इकडे. काही चला डायरेक्ट तुम्हाला मी माझ्या दुकानावरतीच भेटतो डायरेक्ट जाऊन. चला काही शोरूममध्ये येऊन बिलिंग वगैरे करत बघतो इकडे. क्लॉक बिलिंग वगैरे चालू आहे आता. झालेली सगळ्यांची बिलिंग वगैरे. आणि वरती आले आता. वरती काहीच ही झाडं वगैरे लावून टाकूया. बघूया काय काय आहे वरचं. हे पण लावून टाकू. इथं मेटलाईट लाग पडलं एक, तोही लावून टाकू पॅनलवरती. वरचं काहीच आवरून वगैरे घेऊया आणि मग खाली जाऊन थांबू. क्लायंट वगैरे याची वाट वगैरे बघत बसू. काही कालची तर काही आपली काही बिलिंग झालेली आहे. बिल्डिंगमध्ये कालच्या आपल्या साधारण एक 200-300 रुपये ॲड झाले असतील. जास्त नाही काय, 200-300 रुपये काही थोडेफार झाले काय ॲड. तर बघूया आज किती कस्टमर होत आहेत. बघू जाऊया खाली जाऊन थांबू. आवरून घेऊ पहिला काही. वरती सगळं सेटिंग करून घेऊया प्रॉपरली, मग खाली जाऊया आपण काही. चला. आणि आता काही शोरूममध्ये कस्टमर वगैरे चालू आहे तिकडे. इकडे ऑक्सी आपले ह्याची कामं करत बसलेलं आहे इकडे. आपलं तर काय काही वरचं कंप्लीट झालेलं आहे. बघूया क्लायंट वगैरेची वाट बघत बघू बाईक बाहेरच तुझ्या इकडे आपण. बघूया आज तरी किती कस्टमर. काल तर मस्त गेला दिवस आपला. कस्टमर पण झाले काल. तर बघूया काहीच आज आपले किती कस्टमर होत आहेत. तर विचारल्यानंतर माझाच नंबर आहे थोडं. आणि बघू कस्टमर आहे कसं काय नाही काहीच. बघूया बाहेर बसू आपण इकडे. आणि काही तिकडे अजून आतमध्ये कस्टमर चालू आहेत. माधुरीकडे पण आता कस्टमर चालू आहेत तिकडे. चालले आहेत बिलिंग वगैरे. तर थांबलं आहे ऑक्सी अभिषेक बाहेर थांबलं आहे कस्टमर वगैरे करून. आपले काही चालू होते कस्टमर आपल्याकडे पण काही त्यांनी काही घेतलं नाही. कोटेशन घेऊन गेले. संध्याकाळपर्यंत करतील म्हणजे फायनल. बघूया काहीच कधीपर्यंत फायनल करतील. आपण थांबू इकडे बाहेरच. अजून क्लायंट वगैरेची वाट बघून झाले. अजून बघू कस्टमर येतात त्याने त्यानंतर जेवायला जाऊ मग आपण. आपल्याकडं तर काही सकाळपासून एक पण कस्टमर झालं नाही, एक पण बिल झालं नाही आहे काही. नाही ते आपलं बिल झालं काय. बघा इथं हे 6 पीस ठेवलेत पार्सल करून. हे कस्टमर झाले आपलं फायनली. बघू अजून शॉप बंद कस्टमर करू. त्यानंतर मी आपण मग घरी निघूया काही शोरूममध्ये. डायरेक्ट मी इकडे आलो होतो आमच्या इकडे आणि दवाखान्यात गेलेलो. तर दवाखान्यात जाऊन काहीच घरी येऊन बसलो इकडे. घरी काही झाले आणि गोळ्या औषधं पण आणले काही डॉक्टराकडनं. ॲसिडिटी होते म्हणून काहीच गेलो होतो. पण अख्ख्या शरीरात ॲसिडिटी बसलेली त्या गोळ्या दिलेल्या आहेत. एक गोळी खाल्लेली आता जेवणानंतर त्याच्या पण गोळ्या वगैरे खायच्यात. तर आपण बसूया थोड्या वेळाने मग निघू आपल्या इकडे घरी. आणि काहीच परीनी रक्षाबंधन निमित्त मला काहीतरी लेटर दिलेलं आहे बघा. ते लेटर आपण घरी जाऊन ओपन करूया. काहीतरी स्पेशल लिहिलं असेल आतमध्ये. बघू काय लिहिलं आहे. आणि खाली काहीच माझं नाव पण लिहिलं आहे बघा पप्पा. नाव पण लिहिलं आहे माझं तिने, दर्शन मामा म्हणून. बघा की दर्शन मामा रक्षाबंधन विशेष पत्र. भारी गेला आहे ना. कुठनं आयडिया आली काय माहिती तिला. घरी जाऊन ओपन करूया काय झालं आपण. जरा फिरू इकडं बाहेर. रॉक्या बसलाय बघा इथं. राक्या इकडे बाबा बसलेत बघा. आता बसलेत मोबाईल बघत. आणि मोठ्या इथं स्वयंपाक चाललाय. काय बनवते मोठे. भेंडीची भाजी. आई ग काही मस्त फिरू इकडे बाहेर. आपली झाडं बिडाले मिस करतोय आपण. फुलं पण आलेत काही झाडांना इकडे. भरपूर झाडं आलेत काहीच. असे आत जाऊन बसू काहीच आपण इकडे थोड्या वेळ. त्यानंतर मग थोड्या वेळाने घरी निघूया आपण. आणि पहिले घरी गेले पत्र बघून काय लिहिले आतमध्ये तुम्हाला दाखवतो मग. आता गाई चला निघूया आपण आता. बाबा आता जेवाय बसल्यात वाटतं. आपण निघूया.
आणि इकडे बघा बबड्या कसा बघतोय बघा मम्मीकडे. हा काय दिलं खायला बघ त्याला. हा लाडका आहे मम्मीचा तो. मम्मीचा लाडका कसा बसलाय लहान बाळाने बसलाय ना कुशीत. लय गरीब काय गाल कसा त्याचा गाल. रॉक्या बघा इकडे. ए रोक्या रोक्या ए ए खाजवून ए रॉकी रोक्या काय तू म्हणते तुला धर. लल्ल तू लल्ल ओके बसलाय बघ कसा खाली उतर. त्याला द्या रॉकीला कशाला. ए रॉक्या बघ रॉकीला काय देते तुझा मित्र. असं करावं. हा? तो काय करत नाही रॉक्याला. वेपर्स दे वेपर्स. बबड्या थांबा आता वेपर्स आणते. हा गेला बघ आतमध्ये आला बघ. हो कसा पळ आला लगेच. मग वेपर्स आणते म्हणले तुला ये नाही सांगितलं. वेपर्स खायला आतमध्ये पळाला कसा. हे घे. रोक्या ए रोक्या हे घे. काचू. सोन्या. घेणार मग. आलं ते व्हिडिओ. ए रोक्या तुला 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 काय खायचं. तुला नाही ना तुला तुला तिकडे तिकडे नेऊन खायचं इथंच नाही खायचं. पडलं बघ रॉक्या खाली. बाहेर दे. हे घे. मम्मी तर आता गाई चला आपण आता निघूया. लवकर जावा. चला येऊ का बाबा येऊ का. औषध पिलं ना घेतलं ना. औषध घेतले हा. काय आता फायनली इकडे आलेले आपल्या बिल्डिंगच्या इकडे डायरेक्टली. घरी जाऊ आता आपण घरी जाऊन जेवायला काय केलं. भूक तर लागली जेवण वगैरे आपल्याला गोळ्या वगैरे खायची काय. जेव्हा पहिलं फ्रेश वगैरे होऊया पहिलं घरात जाऊ. तर आता काही फ्रेश करून बसलेलं आहे आणि जेवण वगैरे करून घेऊ. जेवायला केले शेवग्याची भाजी भाकरी आणि शिरा पण आहे काही थोडासा. जेवण वगैरे झालेलं आहे काही फायनली माझं. मस्त काय आता गोळ्या वगैरे खाऊया आणि वॉकिंग वगैरे करत बसूया. आणि आज तर तुम्हाला सांगतो आहे आज तर आपले 1-2 कस्टमर झाले. जास्त नाही एकच बिल झालं आपल्या गाडीत आपला. मस्तपैकी बाहेर जाऊन फिरू बाल्कनीमध्ये. अंधार वगैरे पडला आहे बाहेर. रात्री तर काही अंधारच पडणार. तर मस्तपैकी फिरूया इकडे. डे ड्रीम वगैरे करू आजचा ब्लॉग आपला. आणि काही दवाखान्यात गेलेलो कारण की माझी तब्येत थोडी खराब होती. पोटात थोडं दुखत वगैरे होतं काही काय माहिती ॲसिडिटीमध्ये काही दुखत असेल त्यामुळे गोळ्या औषधं पण आणलेले आहेत मी. नॉर्मली ॲसिडिटीमध्ये दुखत होतं. दवाखान्यात गेलो आणि काही तसंच मम्मीच्या इकडे पण गेलो थोडंफार बसलो मम्मीच्या इकडे. तर काही दिवसांनी गणपती पण येतील आपल्या घरामध्ये. त्याचं थोडंफार डेकोरेशन पण करायचं आपल्याला घरी. तर काही डेकोरेशन एकदम मस्त करूया तुम्हाला दाखवतो काही डेकोरेशन. यावेळेस काही थोडं वेगळं डेकोरेशन करणार जरा तर करू बघू. चला काय आजचा ब्लॉग मस्त एडिटिंग करूया. तुम्हाला कसा वाटला आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. काही गुड नाईट बाय बाय. मी काहीच हे बघा तुम्हाला आता दाखवतो उघडून काय दिले म्हणून. माझ्या भाचीने काय दिले मला विशेष रक्षाबंधन विशेष पत्र आणि त्याखाली माझं नाव लिहिलेलं आहे गाईस दर्शन मामा म्हणून. तुम्हाला ओपन करून दाखवतो आतमध्ये काय चिठ्ठी आहे बघा इथं. तर बघूया चिठ्ठीत काय लिहिलं आहे. हे बघा गाईस डिझाईन तर चांगली केली आहे बघा. मस्त डिझाईन केली. वरती लिहिलेलं रक्षाबंधन आणि तारीख टाकली आहे बघा इथं. ज्या तारखेला लिहिले त्या तारीख टाकलेली आहे काही 21 तारखेला लिहिलेलं त्यांनी. शुभेच्छा पत्र आणि काय लिहिले राखीचा धागा लहानचा पण त्याचा अर्थ खूप साजेसा प्रेम आणि काळजी विश्वासाचा. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दर्शन मामा. खूप छान पत्र चांगलं आहे गाईस भारी लिहिलं. कसं वाटलं गाईस कमेंटमध्ये सांगा तुम्ही.